नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. ECHS अंतर्गत इथे नोकरीची नवीन जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे. एक्स सर्व्हिसमॅन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम, डिपार्टमेंट ऑफ ESW, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत ही नोकरीची जाहिरात आहे. नेहमीप्रमाणे आज सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी महत्त्वाची ही नोकरीविषयक माहिती घेऊन आलेलो आहोत. कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा तुमच्या मनातल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सविस्तर माहिती आपण इथे बघणार आहोत. ऑफिशियल वेबसाईट आहे ही ECHSची. वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. संपूर्ण जाहिरात ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर यासाठी एलिजिबल असाल तर नक्कीच अप्लाय करू शकता. कोणत्याही प्रकारची खोटी किंवा फेक जाहिरात ही नाहीये. आपल्या चॅनलमार्फत आपण त्या जाहिराती तुमच्यापर्यंत पोहोचवतो ज्या ऑफिशियल वेबसाईटद्वारे प्रसिद्ध केलेल्या जातात. तर चला आपण सविस्तर जाहिरात बघूया. महाराष्ट्र अंतर्गत वेगवेगळ्या 2-3 जिल्ह्यांअंतर्गत इथे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सो 2 जाहिराती इथे आहे. सो वन बाय वन आपण प्रत्येक जाहिरात सेपरेटली बघणार आहोत. सो सुरुवातीला आपण एक जाहिरात बघूया आणि त्यानंतर दुसरी जाहिरात डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. एक्स सर्व्हिसमॅन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम, स्टेशन हेडक्वार्टर ECH सेल, भुसावळ अंतर्गत ही जाहिरात आहे. सो ECH इन्व्हाइट ॲप्लिकेशन टू एंगेज फॉलोइंग स्टाफ ऑन अ कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस ॲट ECH पॉलिक्लिनिक जळगाव आणि बुलढाणा फॉर अ पिरियड ऑफ 1 इयर. रिन्युवेबल असू शकतं फॉर ॲडिशनल पिरियड ऑफ 1 इयर टिल अटेंडिंग अ मॅक्झिमम एज सब्जेक्ट परफॉर्मन्स ऑफ द कॅन्डिडेट. सो क्लर्कच्या इथे पोस्ट आहेत. यासाठी ग्रॅज्युएट किंवा क्लास 1 क्लिनिकल ट्रेड आर्म फोर्स 5 इयर्सचा एक्सपिरियन्स गरजेचा आहे. एक पोस्ट जळगाव अंतर्गत, एक पोस्ट बुलढाणा अंतर्गत आहे. 16,800 वेतन मिळणार आहे. सो टर्म कंडिशन दिलेले आहेत ॲप्लिकेशन फॉर्मसाठी. सो तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन इथे दिलेले आहेत. इट विल बी स्टेशन हेडक्वार्टर तुम्हाला ईमेल ID दिलेला आहे. त्यावरती तुम्हाला इथे वेबसाईट आहे त्यावरती मिळतील. प्रेफरन्स जो आहे एक्स सर्व्हिसमॅनला दिला जाईल. एक्स सर्व्हिस नसेल तर नॉर्मल कॅन्डिडेटमधून सुद्धा इथे सिलेक्शन केलं जातं. लास्ट डेट कधी आहे बघा. सो ॲप्लिकेशन ॲज पर रिक्विसाइट फॉर्मॅट अलॉंग विथ अ सेल्फ अटॅस्टेड फोटोकॉपी अँड टेस्टिमोनीज, सपोर्ट ऑफ द तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन, वर्क एक्सपिरियन्स, ओरिजिनल मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे फ्रॉम SCMO किंवा CMO विल बी सबमिटेड टू OIC ECH सेल हेडक्वार्टर भुसावळ, ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ, पिन नंबर दिलेला आहे. ते पाठवायचे आहेत तुम्हाला थ्रू रजिस्टर ऑर्ड अ स्पीड पोस्ट बाय 10th Feb 2024. सो 10 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही अर्ज पाठवू शकता रजिस्टर किंवा स्पीड पोस्टने. त्यानंतर आलेले अर्ज इथे ॲप्लिकेबल नसणार आहेत किंवा ते तुमचे कन्सिडर केले जाणार नाहीत. यासाठी इंटरव्ह्यू तुमची होणार आहे. कोणत्याही प्रकारची परीक्षा नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारची परीक्षा फी सुद्धा तुम्हाला पे करायची नाही आहे. इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे. इथे कॅन्डिडेट मस्ट रीच अ स्टेशन हेडक्वार्टर भुसावळ सकाळी 8 वाजता ऑन अ 17th Feb, 17 फेब्रुवारीला तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. इंटरव्ह्यू तुमचा 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत होणार आहे. इंटरव्ह्यूला जाताना तुमचे ओरिजिनल सर्टिफिकेट, मार्कशीट, तुमचे 10th 12thचे मार्कशीट, पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन, डिप्लोमा असेल, वर्क एक्सपिरियन्स, सगळे सर्टिफिकेट ओरिजिनल सुद्धा तुम्हाला इथे घेऊन जायचे आहेत. नोट इथे दिलेली आहे तुम्हाला. कॅन्डिडेट अप्लाइड फॉर द पोस्ट ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट जी पब्लिश झालेली आहे तुमची लोकमत मराठी अकोला इथे दिलेली आहे. सो ॲडव्हर्टाइजमेंट आपण इथे वेबसाईटवरती सुद्धा दिलेली आहे. डॉक्युमेंट काय काय लागणार आहे बघा. सिक्वेन्स ऑफ डॉक्युमेंट दिलेला आहे. 1 सेट ऑफ अ फोटोकॉपी आणि ओरिजिनल, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, 10वीचे सर्टिफिकेट, 12वीचे सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, तुमचं PPO, डिस्चार्ज बुक, ESM आय कार्ड, हे आहे फक्त ESMसाठी. मेडिकल सर्टिफिकेट ओनली ॲज पर ॲप्लिकेबल, ओरिजिनल ॲप्लिकेशन ॲज पर रिक्विसाइट फॉर्मॅट. ऑल डॉक्युमेंट जे आहे अटॅस्टेड करणं इथे गरजेचं असणार आहे. ॲप्लिकेशन फॉर्मॅट तुम्हाला इथे दिलेले आहे. त्या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन जे आहे ते करायचे आहे. पुढच्या इथे पोस्ट आहेत ECHS अंतर्गत ज्या आहेत तुमच्या ECHS इन्व्हाइट ॲप्लिकेशन टू एंगेज
फॉलोइंग मेडिकल, पॅरामेडिकल आणि नॉन मेडिकल स्टाफ कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस इथे तुमच्या आहेत ह्या ECH पॉलिक्लिनिक ऑफ अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर आणि बीर फॉर अ पिरियड ऑफ 1 इयर. रिनोवेबल सुद्धा होऊ शकतं ॲडिशनल पिरियडसाठी डिपेंड अपॉन अ परफॉर्मन्स. याच्या अंतर्गत बऱ्याच जागा आहेत. पहिली इथे आहे OIC. ग्रॅज्युएट गरजेचा आहे, 5 वर्षाचा अनुभव. रिझर्वेशन 100% आहे, ते एक्स सर्व्हिसमनसाठी आहे. एकच जागा आहे, ती आहे उस्मानाबाद अंतर्गत. मेडिकल ऑफिसरच्या पोस्ट आहे MBBS, 5 वर्षाचा अनुभव. 60% रिझर्वेशन एक्स सर्व्हिसमनसाठी आहे. 40% नॉर्मल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. 4 इथे जागा आहेत, 2 लातूर, 1 बीड आणि 1 उस्मानाबाद अंतर्गत. 75,000 यासाठी वेतन आहे. डेंटल ऑफिसरच्या पोस्ट आहे BDS, यासाठी क्वालिफिकेशन लागणार आहे. 5 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. 2 पोस्ट आहेत, एक लातूर आणि एक अहमदनगर अंतर्गत. यासाठी सुद्धा 75,000 रुपये वेतन तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर लॅब टेक्निशियनच्या पोस्ट आहे, यासाठी तुमचं क्वालिफिकेशन लागणार आहे. एक तर BSc मेडिकल लॅब टेक्निशियनमध्ये किंवा 10वी 12वी विथ सायन्स फ्रॉम रेकॉग्नाइज बोर्ड. डिप्लोमा लागणार आहे मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीमध्ये. 3 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. अहमदनगर अंतर्गत ही पोस्ट आहे. 28,100 वेतन तुम्हाला मिळणार आहे. लॅब असिस्टंटच्या पोस्ट आहे, यासाठी DMLT गरजेचा आहे तुम्हाला. 5 वर्षाचा अनुभव, एक पोस्ट आहे लातूर अंतर्गत. 28,100 पोस्ट आहे. फार्मासिस्टच्या इथे पोस्ट आहे B फार्मसी किंवा 12 तुमचं सायन्समधून आणि डिप्लोमा इन फार्मसी असेल तर अप्लाय करू शकता. 3 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. लातूर अंतर्गत ही पोस्ट आहे. 28,100 तुम्हाला यासाठी वेतन मिळणार आहे. नर्स असिस्टंटच्या पोस्ट आहे, यासाठी GNM डिप्लोमा गरजेचा आहे. 5 वर्षाचा अनुभव. 4 इथे जागा आहेत, 2 अहमदनगर, 1 उस्मानाबाद आणि 1 लातूर अंतर्गत. 28,100 वेतन आहे. डेंटल हायजिनिस्ट किंवा असिस्टंटच्या इथे पोस्ट आहे, यासाठी सुद्धा एक जागा आहे बीड अंतर्गत. 28,100 वेतन तुम्हाला मिळणार आहे. ड्रायव्हरच्या सुद्धा इथे पोस्ट आहेत. 8वी पास असणं इथे गरजेचं आहे. त्याच्यानंतर व्हिजिलन्स ऑपरेटरच्या पोस्ट आहे चौकीदारच्या इथे, यासाठी एक जागा उस्मानाबाद अंतर्गत आहे. 16,800 वेतन मिळणार आहे. सो यासाठी सुद्धा सेम टर्म अँड कंडिशन दिलेल्या आहेत. कशा प्रकारे लास्ट डेट इथे तुम्हाला आहे ॲप्लिकेशनची 11 फेब्रुवारी. 11 फेब्रुवारी नंतर तुमचे अर्ज जे आहेत ते इथे ॲक्सेप्ट केले जाणार नाहीत. या पदांसाठी सुद्धा सेम इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे. कोणत्याही प्रकारची परीक्षा तुम्हाला द्यायची नाही किंवा परीक्षा फी इथे भरायची नाही आहे. थेट मुलाखत इथे होणार आहे. मुलाखतीला जाताना तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट 1 सेट ऑफ अ झेरॉक्स अटॅस्टेड तुम्हाला घेऊन जायचं आहे. फोटोग्राफ सुद्धा लागणार आहेत. इंटरव्ह्यू या पदांसाठी होणार आहे 22 फेब्रुवारी 2024 रोजी. टाइम तुम्हाला सेम 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. 8ला तुम्हाला इथे रिपोर्टिंग करावं लागेल. इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे हेडक्वार्टर अहमदनगर, जामखेड रोड इथे. डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत बघा. कॅन्डिडेट मस्ट ब्रिंग ऑल ओरिजिनल सर्टिफिकेट, ज्याच्यामध्ये तुमचे मार्कशीट, डिग्री, 10th सर्टिफिकेट, 12th सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा असेल तो, कोर्स असेल, वर्क एक्सपिरियन्स तो, तुमचं डिस्चार्ज बुक, PPO सर्व्हिस रेकॉर्ड जे असेल ते, 2 पासपोर्ट साईज इथे फोटोग्राफ लागणार आहेत. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला इंटरव्ह्यूच्या टायमाला घेऊन जाणं गरजेचं असणार आहे. ओके, सो ही माहिती आहे. सो संपूर्ण ECHS अंतर्गत ह्या पोस्टची माहिती तुम्हाला दिलेली आहे. अजूनही काही प्रश्न असतील, तुमच्या मनात काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त इथे शेअर करा. नोकरीची आवश्यकता बऱ्याच जणांना आहे. बरेच जण नोकरीच्या शोधात असतात, पण त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली जात नाही. बऱ्याच वेळा आपण नको असलेल्या गोष्टी शेअर करतो, पण अशा महत्त्वपूर्ण गोष्टी शेअर करायला आपण विसरतो. त्याच्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओला आठवणीने शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ऑफिशियल वेबसाईटवरती जाहिरात आहे, त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा बघायला मिळेल. टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.